एक प्रश्न आहे आणि हा प्रश्न कदाचित आज तुमचं आयुष्य बदलू शकतो. समोरची व्यक्ती तुमच्याशी रोज बोलते, काळजी घेतल्यासारखी वागते, पण तरीही मनात एक प्रश्न सतत राहतो. हे खरं प्रेम आहे की फक्त सवय? कारण प्रेम असेल तर माणूस लढतो आणि सवय असेल तर माणूस गृहीत धरतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेम आणि सवयीमधले असे 5 फरक समजून घेणार आहोत, जे बहुतेक लोकांना खूप उशिरा कळतात. आणि जर तुम्हाला मन, नाती, भावना आणि न बोलल्या जाणाऱ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आत्ताच मनाची गुपिते या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटचा फरक खूप लोकांच्या डोळ्यात पाणी आणतो. फरक 1. प्रेमात प्रयत्न, सवयीमध्ये आळस. प्रेम असेल तर समोरचा माणूस प्रयत्न करतो, तो वेळ काढतो. तुम्ही दुखावलेले आहात हे जाणूनही शांत बसत नाही. पण सवयीमध्ये काय होतं? तू समजून घे ना, आत्ता वेळ नाही, नंतर बोलू, हे शब्द वाढायला लागतात. लक्षात ठेवा, प्रेमात प्रयत्न थांबत नाहीत, सवयींमध्ये प्रयत्न टाळले जातात. फरक 2. प्रेमात भीती, सवयीमध्ये बेफिक्री. प्रेम करणाऱ्या माणसाला एक भीती असते, तुम्हाला गमवायची. म्हणूनच तो तुमच्या भावना जपतो. पण सवयींमध्ये समोरचा विचार करतो, हा किंवा ही कुठे जाणार आहे. ही बेफिक्री हळूहळू नातं संपवते. इथपर्यंत ऐकल्यावर जर तुम्हाला स्वतःचं नातं आठवत असेल तर पुढचा फरक अजून जास्त महत्त्वाचा आहे. फरक 3. प्रेमात ऐकणं, सवयीमध्ये दुर्लक्ष. प्रेमात असलेला माणूस तुमच्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो, पण सवयींमध्ये तुम्ही बोलत असताना समोरचा फोन बघत असतो. दुर्लक्ष ही सवयीची सुरुवात असते. फरक 4. प्रेमात भविष्य, सवयीमध्ये आज. प्रेमात असलेला माणूस भविष्याबद्दल बोलतो. आपण पुढे काय करू, आपण एकत्र राहू का. पण सवयीमध्ये विषय बदलला जातो, कारण सवय आजसाठी असते, प्रेम आयुष्यभरासाठी. फरक 5. सर्वात महत्त्वाचा, आदर वर्सेस गृहीत धरणं. प्रेमात आदर असतो, पण सवयीमध्ये तुम्हाला गृहीत धरलं जातं. तुमचं दुखणं, तुमचं शांत होणं कुणाला फरक पडत नाही. इथेच ओळखा, हे प्रेम नाही, ही सवय आहे. जर तुम्हाला या 5 पैकी 3 गोष्टी सवयीच्या वाटत असतील तर स्वतःला प्रश्न विचारा, मी प्रेमासाठी थांबलोय की फक्त सवयीसाठी. कारण तुम्ही प्रेमासाठी पात्र आहात, सवयीसाठी नाही. हा व्हिडिओ मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये सत्य लिहा. आणि असेच मनाचे गुपिते उलगडण्यासाठी मनाची गुपिते या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तो मला कमेंटमध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ आपण त्यावरती करूया. धन्यवाद.